आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग स्लीव्ज बघणार आहोत। ट्रेंडिंग स्लीव्ज शिवण्यासाठी आपल्याला एक 13 इंचाचा कापड घेऊन घ्यायचा आहे। इथे मी 13 इंच माप घेतलेला आहे। एका साइडने 7 इंच व एका साइडने 4 इंच असं माप घ्यायचं आहे व दोघं बाजू एकत्र करून कट करून घ्यायचे आहेत। ज्या साइडने 7 इंच माप घेतलेला आहे त्या साइडने गोल पट्टी मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यावर लेस लावायची आहे। आपल्या इच्छेनुसार आपण लेस लावू शकतो किंवा नाही लावू शकत, पण ही स्लीव्ज लेस लावल्याने खूप छान दिसते, म्हणून तुम्ही लेस लावावी असे मी सजेस्ट करेल। तर तुम्ही बघू शकता इथे माझी लेस लावून झालेली आहे आणि आता स्लीव्जला चुन्या पडाव्या यासाठी इथे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। एका साइडने पूर्णपणे प्लेट्स टाकून झाल्यावर आपल्याला त्या साइडने जशी प्लेट्स टाकलेली आहेत तशीच प्लेट्स आपल्याला दुसऱ्या साइडनेही टाकून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित स्लीव्जचा आकार येणार आहे। तर तुम्ही बघू शकता की मी दुसऱ्या साइड्सलाही प्लेट लावायला घेतलेले आहे आणि माझ्या इथे आता प्लेट्स रेडी होत आहेत। प्लेट एकसारखी आली तर स्लीव्ज व्यवस्थित दिसते। आता आपल्याला मेन स्लीव्ज घ्यायची आहे आणि सेंटरपासून 2 इंच व 2 इंचापासून 3 इंच असं खूण करून घ्यायची आहे। आता जी स्लीव्ज रेडी केलेली आहे तिचा सेंटर काढून मेन स्लीव्जच्या सेंटरला जॉईंट करावा व जी 3 इंचावर खूण केली होती तिथे प्लेट्सची साईड आपल्याला जॉईंट करायची आहे आणि जे मधलं 2 इंचाचं माप आपण घेतलं होतं तिथे उरलेल्या कापडाच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्लीव्ज घातल्यानंतर वरती फुगा पडेल। तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाही ही जॉईंट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने बाही जॉईंट केलेली आहे। तुम्हीही सेम पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाही जॉईंट करून घ्या आणि इथे आपली बाही रेडी झालेली आहे। तर ही सध्या चालणारी खूप जास्त व्हायरल स्लीव्ज आहे, तर तुम्हीही नक्की ट्राय करा। मीही ट्राय केली, तुम्हीही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। थँक्यू।